हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? बरे असाल आय होप सो. मी खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवते. पहिले मी फक्त व्हिडिओज बनवायचे, रील्स जास्त बनवायचे नाही, पण मला आता रील्सचं थोडं वेळ लागलेला आहे, तर मग मी रील्स बनवते आजकाल. पाठीमागे सगळा पसारा पडलेला आहे माझा. सॉरी फॉर दॅट, बिकॉज मी पसारा करते. तर मग मी सांगत होती की कसा गेला तुमचा दिवस आजचा. माझे दिवस नाही चांगले जात आहे. मला एन्झायटी होत आहे. 2-3 दिवसापासून मला एन्झायटी होत आहे. कारण की एक आपलं असतं ना की डोक्यात बसलं की बसलं. परवा दिवशी मी एन्झायटीची एक गोळी आय थिंक 2दा खाल्ली आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं मला हार्ट अटॅक आहे. आणि काल तर मला अक्षरशः गॅस झालेला आणि मी माझ्या नवऱ्याला असं पळवलं असेल हॉस्पिटलमध्ये. मला असं वाटलं मला हार्ट अटॅक येईल, आज माझा लास्टचा दिवस. सो गाईज, एन्झायटीशी मी लढते आहे. अजून कोण असेल माहीत नाही माझ्यासारखं जे एन्झायटीशी लढत असेल. एन्झायटी खूप वाईट आहे गाईज, खूप वाईट आहे. ज्याला होते त्यालाच समजतं. एन्झायटी म्हणजे काय असतं तर चिंता असते. आपल्याला आपल्या लोकांची चिंता लागते, आपल्याला काही वस्तूंची चिंता लागते. पण चिंता लागणं आणि चिंतेबद्दल सारखं रिपीट विचार करणं हे खूप वेगळं आहे. आणि ते मी करते. म्हणजे फॉर एक्झॅम्पल, मी आत्ताचंच सांगते तुम्हाला. मी मार्केटमध्ये गेलेली, माझी मम्मी, माझी बहीण आणि मी होती. मी मार्केटमध्ये माझ्या मम्मीसोबत गेलेली आणि आता हॉलिडेज आहे तर मी मम्मीकडे जाते जास्त. तर मग मी गेलेली आणि मग आम्ही भाजी वगैरे घेतली. मम्मी मला बोलली की मी जाईल घरी. माझ्या बहिणीसोबत होती माझी मम्मी आणि मी अख्ख्या रस्त्यात विचार करते की ते दोघीजणी कशा जातील. म्हणजे मी बाकी काहीच टॉपिक नाही, काहीच नाही. मी चालता नुसतं तेच विचार करते की ते लोक कसे जातील. आणि मला फ्लॅशबॅक दिसत होते, काय ॲक्सिडेंट झालं तर पूर्ण अख्ख्या रस्त्यात मला एन्झायटी होत होती. तुम्ही इमॅजिन नाही करू शकत एन्झायटी काय असते. तर ज्याला पण एन्झायटी होते त्याचा मजाक तर तुम्ही उडवूच नका. मी व्हिडिओज बनवते त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती नाही पडत असेल. तुम्हाला वाटत असेल अरे हिला काय एन्जॉय करते, हे हिच्याकडे घर चांगलं आहे, हे चांगलं आहे, ते चांगलं आहे. पण ठीक आहे, मी असं नाही बोलत आहे की माझं वाईट आहे. युनिवर्सनी मला चांगलं दिलेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण माहीत नाही मी का विचार करते, मला स्वतःला पण कळत नाही. ते असतं ना, सगळं परफेक्ट असेल तर काहीतरी इम्परफेक्ट असतं, तसंच आहे. तर असं चाललं आहे लाईफमध्ये. बस, अजून काहीच नाही. तर आता मी सध्या आय थिंक लुसिफर बघते आहे. लुसिफर मॉर्निंग स्टार, तो खूप जुना सिरियल आहे, पण मी आणि माझा नवरा लुसिफर मॉर्निंग स्टार बघत असतो. आणि मज्जिद खूप छान आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जी दाखवली आहे हिरोईन, तिचं नाव डेकर असतं. डेकर म्हणजे त्या सिरियलमध्ये तिचं नाव आहे डेकर. आणि लुसिफर मॉर्निंग स्टार म्हणजे तो दिसतो पण छान आहे. आणि ती डेकर पण छान दिसते. आणि असे कॅरेक्टर्स आहेत. आणि आता ती कोणतरी ख्रिश्चन एक मुलगी आलेली आहे रिसर्च करायला. असं तो आता कोणता एपिसोड बघतो तुम्हाला आठवत नाही, पण छान आहे. बघा तुम्ही लुसिफर नेटफ्लिक्सवर. आणि मी काही मिशोचे प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवणार आहे. जे मी घेतलेले मिशोवरती प्रोडक्ट्स ते तुम्हाला दाखवेन. आणि मी जे रिव्ह्यूज देईन तुम्हाला ते चांगलेच रिव्ह्यूज देईन. मी कधीही वाईट रिव्ह्यूज नाही देणार. आणि जर काय वाईट असेल तर मी तुम्हाला सांगेन की हां हे वाईट आहे, घेऊ नका. मी आत्ता जेव्हा झराकी आणि काय मी घेतलेलं जस्ट रिअल्टी, हां, त्यांच्याकडून मी सामान घेतलेलं. मी परत तर नाहीच घेणार ते, कारण की झराकीने मला जे मंगळसूत्र दिलेले ते मी घालतही नाही आहे. समटाईम्स घालते, पण त्याच्यातला एकाचा कलर गेलेला, तर मी त्यांना कंप्लेंट केली. तर त्यांनी मला दुसरं मंगळसूत्र दिलं, पण ते मला काय आवडलं नाही. ते असं वाटत होतं जसं काय माहीत नाही, खूपच म्हणजे ते झराकी जे ज्वेल्स आहे त्यांची क्वालिटी थोडी चांगली. आणि त्या मंगळसूत्राचं जे पेंडंट होतं,
पेंडेंट होतं ते काहीतरी विचित्रच वाटत होतं मला, असं नकली तर आहेच, माहीत नाही, एकदम छोट्या बच्च्यासारखं वाटत होतं, माहीत नाही, मला नाही आवडलं ते, तर मी तसंच ठेवलं. म्हणजे मी त्यांचं कंप्लेंट केलं म्हणून त्यांनी मला एक्स्ट्रा एक पाठवलं. पण जस्ट रिअल डील तुम्ही त्यांच्याकडून काहीच घेऊ नका. माझं असं मत आहे, जर तुम्हाला तुमचे पैसे घालवायचे असेल तर तुम्ही घ्या, तुम्हाला घ्यायचं असेल तर. आणि मला सारखं विचारत नका जाऊ यार तेच प्रॉडक्ट चांगला आहे की नाही. तुम्ही माझी पूर्ण व्हिडिओ बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी दाखवलेले आहेत की जस्ट रिअल डीलनी काय केलेलं आहे. मी 2 ब्रेसलेट घेतले, त्यातलं एक ब्रेसलेट एकदम काळं पडलेलं आहे, ते अजूनही माझ्याकडे आहे, मी तसंच ठेवलेलं आहे. आणि मला माहीत नाही अशी लोकं कसे चालवतात आपलं दुकान. पहिलं बोलतात ते लोकं की अँटी टार्निश आहे, वॉटरप्रूफ आहे, आणि नंतर मग ते अँटी टार्निश पण नसतं आणि वॉटरप्रूफ पण नसतं. मग मला खूप राग येतो असल्या लोकांना. मग मी काय बघा कसं असतं माहिती आहे, कस्टमर असतं ना, मन जिंकायला ना खूप वेळ लागतो. आणि एकदा आपण कोणत्या कस्टमरला आपण काही देतो वस्तू चांगली, आणि जर ती वस्तू चांगली असेल तर मग ऑब्वियसली रिव्ह्यूज चांगले येतात, आणि मग माणूस त्याच्याकडे त्या शॉपिंगमधून, म्हणजे त्या शॉपिंग जे पण असेल ॲप वगैरे, त्याच्यातून आपण जास्त वस्तू घेत राहतो. तर मग तसंच आहे. त्यापेक्षा तुम्ही मिशो भरा, फ्लिपकार्ट भरा. ॲटलिस्ट लोकं रिटर्न पॉलिसी तर ठेवतात, आणि रिटर्न म्हणजे ह्याची पण होती रिटर्न पॉलिसी. मी कंप्लेनही केली, पण अजून काहीच ते रिस्पॉन्स नाही. म्हणजे जस्ट रिअल डीलनी मला माझ्याशी चॅट केले, आणि ते मला बोलले, अरे मॅडम हे तर अँटी टार्निश नाही, तुम्ही अँटी टार्निशच्या जे कॉलम आहे त्याच्यामध्ये घुसलेच नव्हते तुम्ही. अच्छा ठीक आहे, तुम्ही अँटी टार्निश नव्हतं ते मानलं मी, पण तुम्ही तुमचे असे चीप प्रोडक्ट्स आहे जे मी यूज केलं 3 दिवस, आणि 3 दिवसात कलर सोडला. म्हणजे काय प्रोडक्ट आहे. म्हणजे त्यापेक्षा मी स्टेशनमधून घेतलेलं इकडच्या वसई विरारच्या, ते चांगले प्रोडक्ट आहे. मला खूप चिडचिड येतात. आता त्यांचे ॲड्स पण येतात ना, मी ना डायरेक्ट रिपोर्ट मारून टाकते, मला चिडचिड होते त्याची. तर मी आता मिशोमधून कोणती शॉपिंग केलेली आहे ते मी तुम्हाला लिंक पाठवेन. मी यूज पण करते आहेत ते क्लोथ्स, आणि ॲमेझॉनवरून पण मी मागितलेले आहेत क्लोथ्स, तर ते पण मी पाठवेन. त्याची लिंक देईन. ते मी आता स्टार्ट करणार आहे. थोडंसं मला टाईम आहे, माझ्याकडे टाईम, पण एक बोलतात ना की टाईम थोडा काढावा लागतो. तर बघू आता, काढू आपण टाईम, पाठवेन लिंक्स. सो ठीक राहा सगळे, चांगले राहा, चांगले विचार ठेवा. मी पण चांगले विचार ठेवेन असं मला पण सांगा तुम्ही, कारण की मी नेहमी नेगेटिव्ह विचार करत राहते, म्हणून मला एन्झायटी होते. तर सध्या मी थोडं वेट लॉसच्या पाठी लागलेली आहे. बघू आता वेट लॉस करेन मी, होप सो. तर मग भेटूया पुढच्या जेव्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू अँड गुड नाईट. बाय बाय. लव.